राहुरी नगरपालिकेनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या बाजार कर माफीच्या निर्णयाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी प्रत्यक्ष आठवडे बाजारपेठेमध्ये जाऊन पाहणी केली आहे। नगरपालिकेच्या ठरावानुसार शेतकरी आपला माल विकण्यासाठी बाजारामध्ये बसतात तेव्हा त्यांच्याकडनं कोणतीही पावती किंवा कर वसूल केला जाऊ नये असा नियम करण्यात आला होता आणि या निर्णयाची केवळ कागदपत्रावरतीच नव्हे तर जमिनी स्तरावरती प्रभावी अशी अंमलबजावणी होते की नाही हे तपासणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता। राहुरी नगरपालिकेनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा ठराव मंजूर केला होता। ग्रामीण भागामधनं स्वतःची भाजी किंवा शेतीमाल विकण्यासाठी येणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांकडनं 5 ते 10 रुपये किंवा त्याहूनही अधिक पावती घेतली जाते, जी रद्द करण्याचा निर्णय करण्यात आला होता। प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष बाजारामध्ये फिरून ही पाहणी केली आहे, जेणेकरून प्रशासनाकडनं किंवा कंत्राटदाराकडनं नियमांचं उल्लंघन तर होत नाही ना याची खात्री करून घेता येईल। अनेकदा कागदांवरती निर्णय होऊन देखील प्रत्यक्षात वसुली सुरूच असते। अशा तक्रारी टाळण्यासाठी ही ऑन ग्राउंड भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे। नेत्यांनी स्वतःहून बाजारामध्ये येऊन माहिती घेतल्यामुळे पालिका कर्मचारी आणि कर वसुली करणाऱ्या कंत्राटदारांवरती दबाव निर्माण होतो, त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबण्यास मदत होते। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि दिलेली आश्वासनं आपण पूर्ण करत आहोत असा संदेश या भेटीमधनं देण्यात आलाय। या दौऱ्यामध्ये त्यांनी केवळ पावतीचीच माहिती घेतली नाही तर शेतकऱ्यांच्या इतर अडचणी देखील समजून घेण्याचाही प्रयत्न केलाय, जे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्यतत्परतेचं दर्शन घडवते। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांकडून आठवडे बाजारातली पावती घेणार नाही असं आश्वासन आमच्या नगराध्यक्षांच्या वतीनं देण्यात आलं होतं आणि त्यानुसार पालिकेने सत्ता आल्यानंतर जसा ठराव केला आणि जे शेतकरी या ठिकाणी माल घेऊन बसतात त्यांच्याकडून पावती घेतली जाणार नाही असा ठराव पालिकेनं मंजूर केला। त्याची अंमलबजावणी होते की नाही याची आम्ही आज त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि काही प्रमाणामध्ये अंमलबजावणी होते, परंतु काही ठिकाणच्या तक्रारी आल्या की शेतकरी असून देखील पावती घेतली जाते। त्यांना आम्ही आज या ठिकाणी विश्वास दिला की अशी पावती ठराव जो काय झालेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी व्यवस्थित होईल की नाही हे स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी फिरून त्या ठिकाणी बघतायत आणि शेतकरी कोणी असतील ज्यांचं स्वतःची शेतीतला माल या ठिकाणी आणला असेल त्यांना पावती नगरपालिकेने माफ केलेली आहे। हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी अजून जनजागृती व्हावी। धन्यवाद।